राज्यात संभाव्य मुख्यमंत्री देणाऱ्या महाविकास आघाडीचा धुराळा वाजला। प्रत्येक पक्षातून घटक पक्षातून भावी मुख्यमंत्री म्हणून फ्लेक्स प्रचाराच्या वेळी झळकले होते। प्रचार संपला, मतदान झालं, त्यानंतर सुद्धा भावी मुख्यमंत्री आमचे नेतेच होणार असं सगळीकडे दिसत होतं। पण महायुतीत असं कधी घडताना दिसलं नाही। एकच वाक्य महायुतीत सगळे घटक पक्ष रिपीट करत होते। मुख्यमंत्री पदाचा निर्णय एकनाथ शिंदे, अजित पवार आणि भाजपचे वरिष्ठ नेते निर्णय घेतील, यात आमचा कुठलाही विरोध किंवा मागणी नाहीये। त्यामुळे कार्यकर्त्यांनी आपला अतिउत्साह टाळून मुख्यमंत्री पदासाठी मागणी केलेली नाहीये। सत्तेच्या सिंहासनावर महायुती आरूढ झाली, पण सत्तेचं सिंहासन कोणत्याही एकालाच मिळत असतं, कारण ती काटेरी खुर्ची सन्मान तर देतेच, पण बोचणारे काटे आयुष्य बदलून टाकतात। अहो मला सारखा दम लागतोय हो। आज माझा अजिबातच मूड नाहीये। मला ना कसं तरी होतंय, माझ्या हातापायाला मुंग्या येतायत हो। माझं खूप डोकं दुखतंय आज। अहो माझ्या थायरॉइडच्या गोळ्या संपल्या आहेत, लवकर आणून द्या ना। या सगळ्या कुरकुरी आपण देखील रोज ऐकता का? हो ना। अहो या त्रासावर सोपा उपचार आहे, डॉक्टर चाटेज होमिओपॅथी क्लिनिक। तर महायुतीचा मुख्यमंत्री कोण याबद्दल राजकीय खलबत सुरू असताना महायुतीच्या अंतर्गत नेत्यांकडून घेतलेला हा स्पेशल रिपोर्ट। नमस्कार, मी सर्वेश, तुम्ही बघताय सत्ते पे सत्ता, म्हणजे अगदी थोडक्यात आणि तितकंच महत्वाचं। महायुतीत सर्वाधिक जागा जिंकत भाजप आघाडीवर आलं, त्या खालोखाल एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे आले। मागच्या वेळी शिवसेनेची गरज भाजपाला होती, त्यामुळे सत्तेचं सिंहासन एकनाथ शिंदे यांना दे सगळी सूत्र भाजपने आपल्या हातात ठेवली। पण यावेळी आलेलं स्पष्ट बहुमत पाहता सूत्र आणि सिंहासन दोन्हीही भाजपच घेईल असं दिसतंय। तसंच इच्छुक अजित पवार यावेळी पिछाडीवर गेलेत। त्यांनी तसं बोलूनही दाखवलंय की आम्ही एकसंध आहोत, महायुतीत सगळे मिळून सर्व मताने निर्णय घेत असतात, त्यामुळे ज्याला कोणाला महायुतीचं सिंहासन मिळेल त्याला आमचा पाठिंबा असेल। आता महाराष्ट्राचं मुख्यमंत्री पद त्यांना मिळेल यात कुठलीही शंका नाही। वित्तमंत्री पदही त्यांनाच मिळेल, कारण अर्थमंत्री पदाचा त्यांना असलेला अनुभव रेकॉर्ड ब्रेक आहे। त्यांनी सर्वाधिक वेळा महाराष्ट्राचं अर्थमंत्री पद भूषवलेलं आहे आणि 57 आमदारांना घेऊन एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री पद मिळणारच नाही। तर भाजपच्या पारड्यात असलेली मतं पाहता आणि आमदारांचा पाठिंबा पाहता मुख्यमंत्री भाजपचाच होईल असं वरकरणी तरी दिसतंय। पण दूरदृष्टीचं राजकारण लक्षात घेता अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांचाही नंबर लागण्याची शक्यता जास्त आहे, कारण भाजप हा केवळ महाराष्ट्रापुरता मर्यादित नाहीये, त्याला इतरही राज्यात आघाडीवर राहायचं आहे। त्यामुळे महाराष्ट्र सेफ झोनला टाकायचं असेल तर स्थानिक पक्षांना बळ द्यावं लागेल। 2022ला महाराष्ट्राने हे अनुभवलंय। 105 संख्याबळ असताना सुद्धा भाजपने उपमुख्यमंत्रीपद स्वीकारलं, त्यामुळे यंदाही असं होण्याची शक्यता नाकारता येत नाही। आता भाजपच्या महाराष्ट्रातील चेहऱ्यांकडे पाहता चंद्रकांत पाटील हे नाव सुरुवातीलाच यादीतून बेदखल होतं, कारण महाराष्ट्र आणि भाजपचे नेते यांच्यात नाराजी असल्याचं आपण पाहिलंय। त्यानंतर नाव येतं ते ओबीसी चेहरा असलेले चंद्रशेखर बावनकुळे यांचं। यांच्या नावाचा विचार भाजपा करू शकतं, कारण आतापर्यंत भाजपचा कल हा ओबीसींच्या बाजूने असल्यामुळे त्यात केंद्रातलं सर्वात मोठं पद हे सुद्धा ओबीसींच्याच हातात आहे। त्यामुळे महाराष्ट्रात वेगळं समीकरण भाजप दाखवू शकत नाही। एकंदरीत महाराष्ट्रातील चंद्रशेखर बावनकुळे यांची ताकद पाहता ती काहीशी अपुरी वाटते। त्यासोबतच मागच्या 14 महिन्यांपासून पेटलेलं मराठा आरक्षण, यातून एकसंघ झालेला मराठा आरक्षणाची मागणी करतोय। आता तात्विक आणि प्रशासकीय बाबींना कारण दाखवून जर आरक्षण डावललं तर ओबीसींनी आरक्षण दिलं नाही हे नेरेटिव्ह सेट होईल आणि त्यातून भाजपला इतर राज्यात धोका मिळण्याची शक्यता आहे। जसं महाराष्ट्रात मराठा समाज आहे तसा इतर राज्यात विविध एकवटलेला समाज आहे। गुजर, मारवाडी ही काही उदाहरणं असू शकतात। त्यामुळे भाजप सत्तारूढ होताच बहुसंख्य समाजाला डावलून त्यांच्या मागण्या पुऱ्या करत नाही, हा नरेटिव्ह भाजपसाठी धोकादायक ठरू शकतो। त्यामुळे चंद्रशेखर बावनकुळे यांचा चेहरा संभाव्यच राहू शकतो असं दिसतंय। त्यानंतर येतो महाराष्ट्रातील पण सध्या केंद्रात वर्चस्व ठेवून असलेला विनोद तावडे यांचा चेहरा। भाजपने 2014ला सत्ता स्थापन केल्यानंतर त्यांच्या नावाची प्रचंड चर्चा होती, पण प्रदेशाध्यक्ष पद भूषवलेले देवेंद्र फडणवीस यांचा अनपेक्षितपणे चेहरा पुढे करत भाजपने विनोद तावडे यांना डावललं। नंतर त्यांचं व्यवस्थित राजकीय पुनर्वसन केलं, त्यांना शिक्षण मंत्री केलं, पण त्यांच्या शिक्षणावरती बोट दाखवल्याने ते प्रचंड चर्चेत आले। त्यांची डिग्रीच खोटी असल्याचं विरोधकांकडून सांगितलं गेलं, त्यामुळे नंतरच्या काळात त्यांना डावलल्या जात असल्याचं पक्षांतर्गत नाराजीने दाखवून दिलं। यावेळी त्यांचं पुनर्वसन झालं तर मात्र फडणवीस यांच्या विश्वासी गटाला मोठा धक्का बसू शकतो।
त्यामुळे केंद्रातून जरी आदेश आला तरी स्थानिक नेते, फडणवीस यांच्या विश्वासातील मोठे नेते याला विरोध करून केंद्राचा निर्णय बदलायला भाग पाडू शकतात. आता तिसरं आणि सर्वात मोठं नाव येतं ते पंकजा मुंडे यांचं. 2019ला प्रचारादरम्यानच त्यांनी स्वतःला मुख्यमंत्री पदाचा चेहरा घोषित केल्यानंतर त्यांची महत्वाकांक्षा सगळ्यांच्या लक्षात आली. महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री पाहिजे आणि जर माझं नाव चर्चेत आलं तर अधिक चांगलं होईल, हे त्यांचं वाक्य त्यांनाच भोगावं लागलं. राजकारणातून त्यांना भाजपच्या अंतर्गत नेत्यानेच डावललं. त्यानंतर त्यांचं पुनर्वसन व्हायला बराच काळ लागला. त्यांच्या विरुद्ध भाजपचेच पदाधिकारी असल्याचं त्यांनी वारंवार जाहीर केलं होतं. पण सध्या केंद्राची मर्जी प्राप्त करून भाजपचं सत्ता सिंहासन त्यांनी घेतलं तरी अंतर्गत नाराजी त्यांना काम करू देणार नाही. त्यात त्यांनी ओबीसी मतांसाठी ओबीसींची केलेली पाठराखण, मराठा समाजाच्या विरोधात केलेली वक्तव्य, यातून मराठा समाजाचा रोष महायुतीवर असेल. आणि हे पाहता एकनाथ शिंदे आणि अजित पवार महायुतीत आपलं वर्चस्व दाखवू शकतात. त्यानंतर नाव येतं ते सगळ्यांच्या तोंडी असणारं म्हणजे देवेंद्र फडणवीस यांचं. आता त्यांच्याबाबत बोलायला गेलं तर सगळीकडे आणि पक्षात सुद्धा त्यांचं नाव आघाडीवरती आहे. मात्र इतर कारणांचा विचार करता ते सिंहासन नाकारू शकण्याची शक्यता जास्त आहे. यात सगळ्यात मोठं कारण आहे की ते ब्राह्मण समाजातून येतात. आणि महाराष्ट्राचा नाही तर भारताचा इतिहास आहे की सत्तेच्या सर्वोच्च स्थानावर ब्राह्मण समाजाला स्थान न देण्यावरतीच सर्व पक्षांचा भर असतो. आणि याला मुख्य कारण आहे ते समाजात पसरलेला जातीवाद. कितीही उत्तम विकासाचं विजन असलं तरीही केवळ जातीमुळे इतर नेते विरोधात जात असतात. यात विरोधी पक्षातील नेतेच नाही तर स्वपक्षातील नेते सुद्धा असतात. तसंच जरांगे यांनी देवेंद्र फडणवीस यांची मराठा द्रोही म्हणून सेट केलेली इमेज हे सुद्धा डॅमेज कंट्रोल करू शकतं. तुझा ब्राह्मणी कावा, तुझे ब्राह्मण मी संपवणार, या पद्धतीची वक्तव्य पाहता जर फडणवीस सत्तास्थानावर बसले तर जरांगे पुन्हा एकदा उपोषणाचं अस्त्र काढून सरकारला जेटीस आणू शकतात. प्रकाश जावडेकर, पंकजा मुंडे, विनोद तावडे सध्या केंद्रात स्थिरावले आहेत. त्यामुळे त्यांच्या विश्वासातील नेत्याला फडणवीस यांच्या विरोधात पक्षांतर्गत बळ देऊन फडणवीस यांना महाराष्ट्राच्या राजकारणातून दुरावण्याचा प्रयत्न केला जाण्याची शक्यता जास्त आहे. आता वरकरणी पाहता हे जरी सोपं वाटत असलं तरी महाराष्ट्रातून दैवत्व प्राप्त करून स्वतःला चाणक्य म्हणून घेणाऱ्या शरद पवारांना घाम फोडणारे फडणवीस या नेत्यांना मात देऊ शकतात, याबद्दल काही वाद नाही. पण 2022ला ही त्यांना मुख्यमंत्री पद नको होतं आणि महायुतीतील इतर पक्षांना सोबत घेत त्यांनी मुख्यमंत्री पदाबद्दल निराशाच दाखवली असल्याचं त्यांच्या जवळचे लोक सांगतात. त्यामुळे पक्ष आदेश मानत त्यांनी जरी मुख्यमंत्री पद स्वीकारलं तरी ते या पदावर किती दिवस राहतील हे मात्र कोणीच सांगू शकत नाही. तरी ही माहिती तुम्हाला कशी वाटली आणि महायुतीचा कोणता चेहरा तुम्हाला महाराष्ट्राचा मुख्यमंत्री पदावर बसलेला आवडेल ते कमेंट करून नक्की सांगा. आणि पाहत रहा सत्य पे सत्ता.